राज्य आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ परिसरातील केएसबीपी उद्यानाजवळील फेरीवाल्यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव निर्देशांना अनोखी कल्पकतेने सामोरं जात हिरव्या जाळीच्या कापडाने खाद्यगाड्या झाकल्या। यामुळे गाड्या हलवण्याची गरज भासली नाही आणि व्यावसायिकांचा वेळ खर्च वाचला। ही पद्धत शहरात अतिक्रमण निर्मूलनाचा पर्यायी मार्ग म्हणून अवलंबली जावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे। एका समारंभावेळी राज्य आणि केंद्रीय स्तरावरील मंत्री कोल्हापुरात दाखल होत आहेत। या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेनं उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले होते। नेहमीप्रमाणे फेरीवाल्यांच्या गाड्या अतिक्रमण म्हणून हटवल्या जायच्या, ज्यामुळे गरजू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसायचा। मात्र यावेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार फेरीवाल्यांनी गाड्यावर हिरव्या जाळीचं कापड लावल्यानं अतिक्रमणाची तक्रारच उद्भवली नाही। आम्ही प्रत्येक वेळेला जे नेते येतात त्यावेळेला आम्हाला महानगरपालिकेची माणसं येऊन आम्हाला इंटिमेशन देऊन जातात की गाड्या काढून न्या। खरं प्रत्येक वेळेला गाड्या काढून नेणं हे शक्य होत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता आमचं हे डोकं लावून आम्ही महानगरपालिकेशी बोलून सर्व अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही त्यांना घेऊन हे पूर्ण कागद पूर्ण मारून एकसारखी लाईन करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने हे इथं काम चालू केलेलं आहे। आणि हे जर प्रत्येकाचा खर्च जो आहे कागदाचा किंवा काय प्रत्येक वेळेला जो खर्च येईल तो आम्ही स्वखर्चानं करत आहे। कुठलंही महानगरपालिकेचं आम्ही अनुदान वगैरे काहीही घेत नाही, त्यांची मदत सुद्धा घेत नाहीये। खरं तर एखादा फेरीवाला व्यावसायिक हे आपलं काम उदरनिर्वाहासाठी करत असतो। त्या दरम्यान काही कारणास्तव महानगरपालिकेकडून येणाऱ्या निर्देशानुसार गाड्या हटवाव्या लागतात। मात्र काहींना गाड्या हटवण्यासाठी ट्रकमधून सामान बाजूला ठेवावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवस गाडी बंद असल्यानं ग्राहक गमवावे लागतात। मात्र या पर्यायी मार्गामुळे अनाठायी होणारा खर्च आणि वेळ वाचणार आहे। जसं जसं व्यवसायामध्ये वाढत चालत गाड्या वाढत चालत त्याप्रमाणे अनेक आम्हाला अडचणी अनेक त्रास होत आहेत। त्यातून आम्हाला प्रत्येक वेळेला मंत्री किंवा या रोडने येणारे कोणते कोणते अधिकारी असतील त्यावेळेला आम्हाला गाड्या बंद करण्यासाठी किंवा गाड्या इथून घेऊन जाण्यासाठी सांगितलं जातं आणि त्या गाड्या घेऊन जात असताना आम्हाला अनेक म्हणजे गोष्टींना तोंड द्यावं लागतं। कधी कधी आमच्या गाड्या मोडतात किंवा आम्हाला टेम्पो भाडं किंवा गाड्याचं नुकसान किंवा रात्रभर आम्ही गाड्या नुसत्या घेऊन जाण्यासाठी आमचे वेळ जातो किंवा आमचा व्यवसाय तर आम्ही बंदच करतो आणि त्यानंतर बाकीचं पण आमचं नुकसान होतं। ह्यामध्ये गाड्यांची तुटणे, गाडी ढकलून नेणे, त्यासाठी जे काय आम्हाला वेळ जातो आमचा किंवा अनेक गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागतं, फेस करावं लागतं। ह्यासाठी आम्ही स्वतः सगळ्यांनी एकत्र बसून म्हणजे खाऊ गल्ली जेवढी आमची आहे त्या सर्वांनी एकत्र बसून आयुक्त लोकांशी किंवा आयुक्त मॅडम तसंच राजारामपुरी पोलीस स्टेशनचे चव्हाण साहेब आणि अनेक काही कार्यकर्ते नगरसेवक अशांना आम्ही चर्चेत घेऊन हा निर्णय घेतला की गाड्या झाकण्यासाठी काय गरजेचं आहे आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आम्ही ह्या ठिकाणी नेट मारून ह्या गाड्या झाकल्या जाव्यात। आम्ही स्वखर्चानं जे सेटनेट आणून एक चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी जो होणारा त्रास होता किंवा आपल्याला होणारा त्रास होता त्याच्यासाठी सोय म्हणून आम्ही एक चांगल्या पद्धतीने त्यांना कॉपरेटिव्ह करत आहे। आणि गाड्या काढल्यानंतर जो त्रास होत होता तो त्रास सांगण्याजोगा नव्हता प्रत्येकाचा, कारण प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे असायचे नसायचे, धंदा व्हायचा नाही व्हायचा। ओके, त्यामुळे विषय होता असा की पैसे जे गाडी टेम्पोवाल्याला द्यायचं, टेम्पोत गाडी घालायची, गाडी भरताना नुकसान होतोय, गाड्या आणताना नुकसान होतंय, त्यामध्ये जितके दिवस गाड्या काढल्या गेल्या तितके दिवस धंदा नाही। त्या एक्झॅक्टली कंडिशन अशी होती की प्रत्येकाच्या आता सगळ्यांची मी बोलू शकेन की प्रत्येकाच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट कोण नाही आहे की बाबा त्याच्यावरती त्यांचं घरदार चालते। तो याने गाडी उघडली, काउंटर चालू केलं, हातगाडी चालू केली तरच त्याचं घर खर्च दुसऱ्या दिवशीचं चालतोय। अशा सिच्युएशन मध्ये सगळी खाऊ गल्ली येते। मी म्हणेन की बाबा ही केएसबीपीचीच खाऊ गल्लीचा हा विषय नाही, सिटीतल्या कोल्हापूर मधल्या सगळ्याच खाऊ गल्लींमध्ये सगळ्यांची परिस्थिती ती असते। आणि जो आता सहकार्य केलंय त्यांनी महानगरपालिकेनं आम्हाला बाबा सेटनेट मारून तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं हे करा, प्रोटेक्शन करा तुमच्या माध्यमातून, आम्हाला पण त्रास नको, हे आम्ही त्यांच्या मागणीनुसार आम्ही ते पूर्तता केलेली आहे। आणि एवढंच बोलून मी सांगेन की बाबा जसं सहकार्य त्यांनी आतापर्यंत केले तसं पुढे पण चांगल्या पद्धतीने सहकार्य करत राहावे त्यांनी। यापूर्वी नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान अशा कारवाया नियमित होत होत्या। अतिक्रमण निर्मूलन पथकाची भूमिका आणि त्या माध्यमातून फेरीवाल्यांवर होणारा राजकीय दबावाचा परिणाम बाजूला ठेवला आणि सर्वांच्याच कल्पकतेनं असे स्मार्ट उपाय राबवले तर शहरातील फेरीवाल्यांची समस्या कायमची सुटू शकते, हे मात्र नक्की। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।